ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे। ह्या अध्यात्म यात्रेचे आजचे हे 79वे प्रवचन पुष्प आहे। ह्या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरुतत्वास साष्टांग नमस्कार। आपण आजपासून भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 7वा अध्याय ज्ञान विज्ञान योग याचे अध्ययन रूपी श्रवण सुरू करत आहोत। मागील 78व्या प्रवचन पुष्पात आपण योग भ्रष्ट जीव कसा असतो, योग भ्रष्ट मनुष्य कसा असतो ह्याचे अध्ययन रूपी श्रवण केले। मागचे प्रवचन पुष्प हे भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय आत्मसंयम योग याचे शेवटचे प्रवचन पुष्प होते। आजचे 79वे प्रवचन पुष्प हे भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 7वा अध्याय ज्ञान विज्ञान योग याचे पहिले प्रवचन पुष्प आहे। प्रत्येक अध्यायाचे अध्ययन सुरू करताना त्या अध्यायाच्या पहिल्या प्रवचन पुष्पामध्ये आपण त्या अध्यायाची ओळख करून घेतो, अंतरंग सारांश रूपात समजून घेतो आणि त्यानंतर 8 ते 10 प्रवचन पुष्पात आपण त्या अध्यायातील विविध विषय विस्तृतपणे समजून घेतो। त्याचप्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पात आपण ह्या 7व्या अध्यायाचे ज्ञान विज्ञान योगाचा सारांश अंतरंग समजून घेऊन ओळख करून घेऊयात। दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश ह्या अध्यायाच्या सुरुवातीलाच देणार आहेत हे आपण ह्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेऊयात। ही प्रवचन मालिका भगवान श्रीकृष्ण संत ज्ञानेश्वर माऊली व सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांच्याच आशीर्वादाने, कृपेने, इच्छेने, आधाराने इथपर्यंत येऊन पोहोचलेली आहे आणि ह्या पुढीलही ह्या अध्यात्म यात्रेचा पूर्ण प्रवास त्यांच्याच इच्छेने, कृपेने, आधाराने, आशीर्वादाने होणार आहे। कुरुक्षेत्राच्या पवित्र युद्धभूमीवर भगवान श्रीकृष्ण व भक्त अर्जुन, गुरु श्रीकृष्ण व शिष्य अर्जुनाचा सुख संवाद, मधुर संवाद, पवित्र संवाद, हा अमर संवाद सुरू आहे।
आणि आतापर्यंत भगवान श्रीकृष्णांनी भक्त अर्जुनाला, शिष्य अर्जुनाला, जो त्यांचा प्राण आहे, श्वास आहे, सर्वस्व आहे, अशा या अर्जुनाला आत्म्याचे वर्णन करून सांगितले. त्यानंतर कर्माचे महत्व समजावून सांगितले. मनुष्य कर्माला टाळू शकत नाही, कर्मापासून पळून जाऊ शकत नाही, कर्मापासून लपून बसू शकत नाही. कर्म करणे हे मनुष्याच्या हातामध्ये आहे. पण कर्मफळ आणि कर्तेपणाचा त्याग कसा करावा, कर्म न सोडता कर्मफळ आणि कर्तेपण कसे त्यागावे, हे देखील भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला समजावून सांगितले. त्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी आतापर्यंत ध्यान कसे करावे, आत्मसंयम कसा राखावा, ह्याचे सुद्धा मार्गदर्शन अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांनी केले. आता ह्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ज्ञान म्हणजे काय, विज्ञान म्हणजे काय, अज्ञान म्हणजे काय, ब्रह्मज्ञान म्हणजे काय, ह्याचे विस्तृत वर्णन करून सांगणार आहेत. या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला माया म्हणजे काय, मायेचे स्वरूप नेमके कसे असते, प्रकृती म्हणजे काय, प्रकृतीचे प्रकार किती आहेत, ह्या विश्वाचा विस्तार कशा प्रकारे झालेले आहे, ह्या सृष्टीमध्ये, ह्या विश्वामध्ये सर्वोच्च वस्तू कोणती आहे, सर्वोच्च गोष्ट कोणती आहे, जीव म्हणजे काय, परा अपरा प्रकृती म्हणजे काय, साम्यावस्था म्हणजे काय, ह्या विश्वाचे मूळ नेमके कोण आहे, या विश्वाचे कारण कोणते आहे, महाकारण कोणते आहे, या सर्व विषयांचे विस्तृत वर्णन ह्या 7व्या अध्यायामध्ये, ज्ञान विज्ञान योग या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगणार आहेत. श्रीकृष्ण अर्जुनाला स्वतः कसे अमर्याद आहे, भगवंताचे अमर्याद स्वरूप कशा प्रकारे आहे, सर्व काही करून देखील या विश्वाचा विस्तार करून देखील ह्या विश्वाचे मूळ कारण ते असून देखील ते कशा प्रकारे अलिप्त असतात, त्रिगुणांनी अस्पर्शित असतात, ते सर्वव्यापी आहेत, अनंत आहेत, अनादि आहेत, हे असे असून सुद्धा ते प्रत्येक कर्मातून कसे अलिप्त असतात, हे देखील भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला या अध्यायामध्ये समजून सांगणार आहेत. प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूमध्ये तो भगवंत कशा प्रकारे उपलब्ध आहे, पण मनुष्यामध्ये त्या भगवंताचा विशेष अंश आहे असे भगवान श्रीकृष्ण का म्हणतात, हे देखील या अध्यायामध्ये ते अर्जुनाला समजून सांगणार आहेत. मायाला नदीचे स्वरूप, सागराचे स्वरूप भगवान श्रीकृष्णांनी का दिलेले आहे, आणि या माया नावाच्या सागरामध्ये, नदीमध्ये कोण अडकतो आणि कोण यातून सुटून सुखरूप बाहेर पडतो, ह्याचे वर्णन देखील या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला करणार आहेत. भक्ताचे प्रकार किती आहेत, लाखात एखादा असा दुर्मिळ भक्त कोण असतो, परमभक्त कोण असतो, ज्ञानी भक्त म्हणजे कोण, आणि या विश्वात दुर्मिळ आणि महान व्यक्ती कोण आहे, याचे वर्णन देखील भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला या अध्यायामध्ये करणार आहेत. मनुष्य भगवंताची विविध प्रकारे, विविध मार्गाने उपासना कशी करतो, मनुष्य उपवास का ठेवतो, आणि सकाम भक्त म्हणजे नेमका कोण आहे, याचे वर्णन देखील भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ह्या अध्यायामध्ये करणार आहे.
इच्छा नसताना देखील भगवंताला कोणाचा निषेध करावा लागतो आणि कोणाचा गौरव करावा लागतो. भगवंताच्या मनामध्ये असा दुजाभाव कधीही नसताना देखील कोणाचा निषेध आणि कोणाचा गौरव भगवंताला करावा लागतो, ह्याचे वर्णन देखील भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला या अध्यायामध्ये करणार आहेत. मनुष्याच्या जीवनाच्या दुःखाचे कारण काय आहे, सुखाचे कारण काय आहे, सुखाची खरी व्याख्या काय आहे, हे देखील भगवान श्रीकृष्ण ह्या अध्यायामध्ये ज्ञान विज्ञान योग ह्या अध्यायामध्ये अर्जुनाला करून सांगणार आहेत. शांत व्यक्ती, शांत आणि विवेकी व्यक्ती कोण असतो आणि पवित्र अंतःकरणाच्या मनुष्याला काय साधायचे असते, तो काय साध्य करतो, तो कोणाशी जाऊन एकरूप होतो, कसा एकरूप होतो, ह्याचे विस्तृत वर्णन देखील भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ह्या ज्ञान विज्ञान योग ह्या अध्यायामध्ये करणार आहे. ह्या अध्यायातून भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायातून ज्ञान विज्ञान योग ह्या अध्यायातून भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला हे समजावून सांगणार आहे की एखाद्या वस्तूवर विश्वास ठेवणे, त्या वस्तूला मानणे म्हणजे श्रद्धा आहे. त्या वस्तूबद्दल जाणून घेणे म्हणजे ज्ञान आहे. आणि त्या वस्तूचा सतचित आनंद या नावाच्या वस्तूचा अनुभव घेणे म्हणजेच विज्ञान आहे. भगवान श्रीकृष्ण या सृष्टीचे निर्माते आहेत हे जाणणे म्हणजे ज्ञान. पण भगवान श्रीकृष्णांचा प्रत्येक क्षणी त्या सतचित आनंदाचा प्रत्येक क्षणी अनुभव घेणे म्हणजेच विज्ञान आहे. आणि ह्याच ज्ञान विज्ञान अज्ञान आणि ब्रह्मज्ञानाचे वर्णन विस्तृतपणे ह्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला करणार आहेत. आपण आजपासून भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 7वा अध्याय ज्ञान विज्ञान योग याचे अध्ययन रूपी श्रवण सुरू केले आहे. पुढील 80व्या भागात ज्ञान म्हणजे काय, विज्ञान म्हणजे काय, अज्ञान म्हणजे काय, ब्रह्मज्ञान म्हणजे काय, माया प्रकृती म्हणजे काय, ह्याचे अध्ययन रूपी श्रवण आपण पुढील 80व्या प्रवचन पुष्पात उद्या करणार आहोत. आपण परत एकदा सर्वांनी वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील. आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्ण, प्रभू श्री राम, संत ज्ञानेश्वर माऊली व सर्व संतांच्या चरणी, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूयात. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय.